तर लाईट्स कॅमेरा ऍक्शन म्हणत सकाळी लवकर उठून निघालो एका खास इव्हेंटसाठी. घड्याळात वाजले होते 6. आता मी कसा निघालो ते पहा. आज वातावरण पण एकदम मस्त मूड मध्ये होतं. मग काय पोहोचलो ठाणे स्टेशनला आणि इथे नाश्ता पार्टी जोरात सुरू होती भाई. मेदू वडा खाऊन सुद्धा मेंदू काही चालत नाहीये असं नितीन म्हणाला. चला मग निघूया पुढच्या प्रवासाला. ऑटो पकडली आणि निघालो त्या स्पॉटवर जिथे बस पिक करायला येणार होती. अरे हो, सांगायचं विसरलो, आज भाऊ चाललाय साताऱ्याला झी मराठीच्या नवीन सिरियल लॉन्च इव्हेंटसाठी. म्हणून शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. मग स्पॉटवर पोहोचलो आणि रिक्षाचे पैसे कोण देणार यावर तू थांब मी देतो अशी मैत्री दाखवण्यात आली. शेवटी पैसे कोणी दिले का नाही, ये राज बे ऑटोवाले के साथ ही चला गया. बघा कसे बस आल्यावर सगळे पळत सुटले. हाय हॅलो करून आपण बसमध्ये चढलो. मग काय विंडो सीट साठी थोडस लोकशाही पद्धतीने वादविवाद झाला आणि सगळे आपल्या जागेवर बसले. तोवर देवमाणूस आला, भाई नाश्ता घेऊन, प्लीज सकाळीच माझी प्रायव्हसी डिस्टर्ब करू नकोस असं म्हणत आदेशाने माझ्या हातातून कॅमेरा हिसकावून घेतला आणि माझाच कॅमेओ माझ्या ब्लॉग मध्ये करायला लावला. लेन्स कार्ड आणि कोलाबाच्या ग्लासेसची क्वालिटी सेम आहे का या महत्वाच्या विषयावर मी आणि राक्याने गहन चर्चा केली आणि शेवटी सनग्लासेस कायमचे डोक्यावरच ठेवले. मग बराच प्रवास करून अखेर लंच ब्रेक साठी थांबलो. काय व्हेज काय नॉन व्हेज सगळंच दमदार. अशी 2 शिंगे दाखवत त्यांनी फुटेज घेतला. मग मी म्हणालो, किती फुटेज खाणार, आता जेवायला बसा. भुकेने बेचैन झालेला आमच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, जेवण कधी येणार. मग काय जेवण सगळे बसमध्ये येऊन असे झोपले जणू चंद्रावरच पोहोचले. चला तर इव्हेंट कसा होतोय ते आपण सेकंड पार्ट मध्ये बघूयाच. तोपर्यंत या चहा पिऊन.